हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. हिवाळा चालू आहे, आपण खूप पौष्टिक लाडू खातो. पण हा लाडू तुम्ही हिवाळा नसेल या अदर कोणता ऋतू असेल तरीही खाऊ शकता, असा पौष्टिक लाडू. हा लाडू तुम्ही सकाळी एक खाल्ला तरी खूप आहे. हा लाडू कोणीही खाऊ शकतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा लाडू आपण खाऊ शकतो. ह्या लाडवासाठी आपल्याला नाही साखरेचा पाक करायचा आहे, नाही गुळाचा पाक करायचा आहे. अगदी हेल्दी आणि झटपट होणारे आज आपण बघणार आहोत ड्रायफ्रुट्स लाडू. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त 50 ग्रॅम तूप लागणार आहे. संपूर्ण लाडू आपण फक्त 50 ग्रॅम तुपामध्येच बनवणार आहोत. तर मी इकडे 1 चमचा तूप घेतलं आहे स्टार्टिंगला. आता यामध्येच घालणार आहोत 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम अक्रोड आणि हे सर्व आपण तुपामध्ये मीडियम टू लो गॅसवर भाजून घेणार आहोत. तर या प्रकारे मी मीडियम टू लो गॅसवर हे भाजून घेतलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मस्त याचा कलर आला आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण अंजीर पण घालणार आहोत. तर मी इकडे अंजीर घेतले आहेत, बारीक कट करून घेतले आहे. यामध्येच अर्धा चमचा आपण तूप घातले आहे आणि तूप घालून हे आपण अंजीरही भाजून घेणार आहोत. सर्व आपल्याला व्यवस्थित मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. इकडे आपले अंजीर भाजून झाले आहे. आता आपण काढून घेऊया. आता यामध्ये परत अर्धा चमचा आपण तूप घालणार आहोत. अर्धा चमचा तूप घालून इकडे मी 25 ग्रॅम कॅनबेरी आणि 25 ग्रॅम मनुका घेतला आहे. मी इकडे काळा मनुक्याचा वापर केला आहे. तुम्ही नॉर्मल मनुका वापरला तरी चालेल. हे पण आपण भाजून घेतले आहे. तसेच आता याच कढईमध्ये मी सफेद तीळ घेतले आहे 50 ग्रॅम आणि 20 ग्रॅम खसखस घेतली आहे. ही पण आपण मीडियम टू लो गॅसवर भाजून घेणार आहोत. आता हे काढून घेऊया आणि यामध्येच घेतले आहे कोकोनट. सुके खोबरे मी घेतले आहे 50 ग्रॅम. हे खोबरे पण आपल्याला खूप असे लालसर जरासे झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे. सर्व आपल्याला मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे. तर इकडे आपले खोबरेही भाजून झाले आहे. आता आपण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत सर्व सीड्स. तर मी इकडे 50 ग्रॅम पंपकिन सीड घेतले आहे, 50 ग्रॅम मस्कमेलन सीड घेतले आहेत, 50 ग्रॅम सनफ्लावर सीड घेतले आहेत. असे सर्व हे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ह्याच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त किंवा 2 सनफ्लावर आणि पंपकिन टाकले तरी चालेल. आता हे सर्व माझं भाजून झालं आहे, काढून घेतलं आहे. आता ह्याला आपण थोडंसं बारीक करून घेणार आहोत. खूप जास्त नाही, जाडसर असं आपण मिक्सरला प्लस साईन करून आपण वाटून घेणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशाप्रकारे बारीक करून घेतलं आहे. याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता यातच अंजीर पण आपण बारीक करून घेणार आहोत. तर इकडे माझे अंजीरही बारीक करून झाले आहे. तर मी सर्व जिन्नसे या प्रकारे बारीक करून घेतले आहे. आता आपल्याला सर्वात लास्टला आणि मेन म्हणजे लागणार आहे खजूर. आपण साखर न वापरता खजूरचा वापर करणार आहे. तर खजूरच्या मी बिया काढून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट खजूर आहे. तर हा खजूर घ्यायचा आहे. खजूरमध्ये 2 प्रकार येतात, एक काळा खजूर आणि एक लालसर खजूर. तर मी इकडे काळ्या खजूरचा वापर केला आहे. तो पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. थोडा मॅश करून घेतल्याने आपल्याला ह्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि तो अजून सॉफ्ट होतो. तर या प्रकारे सर्व जिन्नसे बारीक करून झाली आहे. मी खोबरे फक्त मिक्सरमध्ये वाटले नाही आहे. खोबरे भाजल्याने ते अजून खुसखुशीत झाले आहेत, तर हाताच्या साहाय्याने ते तुटून जातील. तसेच यामध्ये अंजीरही मी घातले आहे. काळे मनुके आणि कॅनबेरीही यामध्ये घालूया. आता हे सर्व मिश्रण आपलं रेडी झालं आहे. आता आपण एका कढईमध्ये 2 चमचे एवढं तूप घेणार आहोत. तूप घेऊन आपल्याला यामध्येच जो वाटून ठेवलेला खजूर आहे तो आपल्याला मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त नाही, ह्याला थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर मी इकडे मीडियम टू लो गॅसवर भाजून घेते. तर तुम्ही इकडे बघू शकता माझा खजूरही भाजून झाला आहे. हा कढईला सुटत आहे म्हणजे आपला इकडे खजूर भाजून झाला आहे. आता याला आपण काढून घेऊया. तर आपण जे मिश्रण बनवलं होतं त्या भांड्यातच आपण खजूरला काढणार आहोत. खजूर या मिश्रणमध्ये टाकायच्या आधी आपण हे सर्व जिन्नसे एकदा मिक्स करून घेणार आहोत. ते इकडे म्हणजे सर्व जिन्नसे मिक्स झाले आहे. आता यामध्येच आपण खजूर घालूया. खजूर घालून ह्याला थोडेसे गरम असतानाच मिक्स करून घ्यायचे आहे. हाताला भाजणार नाही यासाठी स्टार्टिंगला आपण चमच्याच्या साहाय्यानेच ह्याला मिक्स करून घेणार आहोत. आता मिश्रण एकदम कोमट झाले आहे. ह्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याचे लाडू बनवायचे आहे. खजूर पूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी हिवाळ्यातील सर्व लाडूंची ऑर्डर घेते. जर तुम्हाला हे लाडू किंवा अदर कोणते लाडू
पाहिजे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा इकडे कमेंट करून सांगितले तरीही तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे एकदम पटकन हा लाडू बनून रेडी झाला आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व लाडू बनवून घेते आहे. तर इकडे आपले लाडू बनवून रेडी झाले आहे. हे लाडू तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता आणि हा सकाळी तुम्ही एक लाडू लहान मुलांना दिला तर हा खूप पौष्टिक लाडू आहे. फक्त बदाम खाण्यासाठी कंटाळा येतो तर तुम्ही या प्रकारे लाडू बनवून रोज सकाळी मुलांना देऊ शकता. तर इकडे आपले लाडू बनवून रेडी झाले आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.